Hello, children. Today we are going to learn a new lesson. Our lesson name is News Analysis. बातम्यांचे विश्लेषण. न्यूज हा शब्द कसा तयार झाला? N means north, E means east, W means west and S means south. म्हणजेच हे चार डायरेक्शन्स आहेत ज्याला आपण दिशा म्हणतो. या चारही दिशांकडून आलेल्या त्या बातमी किंवा आलेली जी माहिती आहे त्याला आपण बातम्या असं म्हणतो. म्हणून न्यूज हा शब्द तयार झालेला आहे. अनालिसिस म्हणजेच विश्लेषण. आज आपण इथे काही चार बातम्या दिलेल्या आहेत. त्या चार बातम्यांचं विश्लेषण म्हणजेच त्याचं जास्त बारकाईने अभ्यास कसा करायचा त्याविषयी माहिती घेणार आहोत. Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की पेपरमध्येच म्हणजेच वर्तमानपत्रात छापलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आणि विश्वसनीय असतात. But we also come across bits of information or news items that do not match or do not tally with facts, our own experiences, ideas, etc. परंतु जर आपण माहितीच्या आधारे किंवा बातमीच्या आधारे विचार केला तर कधीही काही मिळालेली माहिती कधी कधी बातम्यांना मॅच होत नाही और डू नॉट टॅली किंवा खरोखर तिथे जी घडलेली घटना आहे त्याला ती माहिती जरा की मॅच न होणं किंवा आपल्याला आलेला अनुभव किंवा कल्पना याच्याबरोबर ते जोडलं जात नाही. It is necessary to think well and carefully about what we read or hear before we form our opinion. म्हणून बातम्यांविषयी आपलं जे काही मत मांडायचं असेल किंवा बातम्यांविषयी आपल्याला जर काही आपली बाजू मांडायची असेल तर खरोखर विचार करण्यासारखं आहे की ती गोष्ट खरोखर वाचलेली किंवा ऐकलेली गोष्ट काळजीपूर्वक विचार करून आपण ती मांडली गेली पाहिजे. Of course, you must do it with an open mind. अर्थातच तुम्ही ते तुमच्या खुल्या मनाने तिथे मांडली गेली पाहिजे. Do you read newspapers? Every day? तुम्ही रोज बातम्या वाचता का? Do you listen to the news bulletin on radio or TV? किंवा तुम्ही ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या रेडिओवर किंवा टीव्हीवर ऐकता का? You may have seen your elders or friends reading news items and discussing them with feelings. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की तुम्ही घरातली मोठी माणसं किंवा मित्रमैत्रिणी जे वाचलेल्या बातम्यांबद्दल एकमेकांच्या भावना त्याच्याबद्दल चर्चा करत असतात. Do you think about the news that you read or hear? त्याने दिलेलं आहे की डू यू थिंक अबाउट द न्यूज किंवा तुम्ही असं काही काही मांडलेलं आहे किंवा काही ऐकलेलं आहे का बातम्यांबद्दल. इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी यू विल से इट इज गुड न्यूज. काय होतं आपण बऱ्याच वेळा जी बातमी वाचलेली असेल मग ती आनंदी आपल्याला करणारी असेल तर आपण म्हणतो ती गुड न्यूज आहे म्हणजे ती चांगली बातमी आहे. बट इफ इट मेक्स यू अँग्री ऑर सॅड यू विल से इट इज बॅड न्यूज. आणि तीच जर बातमी तुम्हाला राग आणणारी असेल किंवा दुःख दाखवणारी असेल तर आपण तिला बॅड न्यूज म्हणजेच वाईट बातमी असं म्हणतो. You may find some news items interesting and some others uninteresting or even boring. तुम्हाला असं कधी सापडलंय का काही बातम्या खूप छान मजेशीर आहेत किंवा काही एकदम अनइंटरेस्टिंग म्हणजे काहीच त्याच्यात रस नाही किंवा एकदम बोरिंग म्हणजे कंटाळवाणी बातमी असते. You also have to consider whether a piece of news is reliable or unreliable. बऱ्याच वेळा काही अशा बातम्या असतात की ज्या विश्वसनीय असतात, विश्वास ठेवण्यासारख्या असतात किंवा काही अविश्वसनीय म्हणजेच अनरिलायबल असतात. Many news items have phrases like according to our sources, authorities say that, an eyewitness account, etc. काही अशा बातम्या आहेत की ज्या सांगत असतात अकॉर्डिंग टू आवर सोर्स म्हणजेच आमचे जे स्रोत आहेत किंवा आम्हाला माहिती देणारे जे आहेत त्यांच्याकडून ही माहिती आलेली आहे.
किंवा अथॉरिटीज से दॅट म्हणजेच जे कंट्रोल करतात, ज्यांच्या बातम्या ती लोक स्वतः जे छापतात त्यांच्याकडून आम्हाला ही बातमी मिळाली. किंवा अन आय विटनेस अकाउंट. आय विटनेस म्हणजेच काय? An eyewitness is someone who has seen something with his her own eyes. किंवा काही वेळेला म्हणतात की तिथे जे आय विटनेस म्हणजे त्यांनी स्वतः ती गोष्ट बघितलेली आहे असंही काही वेळेला म्हटलं जातं. टू कन्व्हिन्स द रीडर्स ऑर व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलायबल. आणि हे सगळं ते लोक का सांगत असतात की आमच्या अथॉरिटीजनी सांगितलेलं आहे, आमच्या स्त्रोतांनी सांगितलेलं आहे, आमच्या बातमीदाराने सांगितलेलं आहे, किंवा त्यांनी स्वतः ते बघितलेलं आहे. या सांगण्यामागचा उद्देश असा असतो की आपल्याला ती बातमी पूर्णपणे विश्वासपूर्ण वाटली पाहिजे. On the reporter may simply say, it is learned that, it has come to light that, आणि ह्याच्यावरूनच तुम्हाला कळसेल ऑर द रिपोर्टर म्हणजे बातमीदार त्यांचा सांगत असतो सिम्पली की आपल्याला याच्यातून काय शिकू शकतो, किंवा इट हॅज कम टू लाईट, आता आम्ही त्याच्यावर प्रकाश टाकत आहोत, आता आम्ही हे तुम्हाला सांगत आहोत, असं सांगत असतात. रीड द न्यूज आयटम्स गिवन इन A, B, C and D. You may have heard phrases like breaking news, shocking news, etc. इथे तुम्हाला A, B, C आणि D मध्ये 4 बातम्या दिलेल्या आहेत. त्यात काही फ्रेजेस आलेले आहेत, काही शब्दांचा गट आलेला आहे. ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज म्हणजे तुम्ही सगळे ऐकलेलाच आहे शब्द, की लगेचच्या लगेच एखादी बातमी खूप काहीतरी वेगळी घडलेली असेल तर आपण लगेच म्हणतो की ब्रेकिंग न्यूज म्हणजेच काय, की सर्वप्रथम आम्हीच तुमच्या पुढे हे सादर करत आहोत, असं त्यामागचा उद्देश असतो. शॉकिंग न्यूज, अतिशय शॉक म्हणजे आश्चर्यचकित करणारी काहीतरी बातमी आहे असं म्हटलं जातं. इन म्हणजेच काय, तर न्यूजला यांनी ब्रेकिंग, शॉकिंग असे हे सगळे ऍडजेक्टिव्ह लावलेले आहेत. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण आणि न्यूज हे नाऊन आहे. इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज. मग अजून आपण कोणत्या प्रकारे असं म्हणू शकतो? सजेस्ट सुटेबल ऍडजेक्टिव्ह, देन फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 or 5 and discuss the questions given with each piece of news. असेच काही आपण न्यूजच्या संबंधित आहे अजून काही ऍडजेक्टिव्ह तुम्ही लिहू शकता. आता आपण या 4 बातम्या ज्या आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत. फर्स्ट, क्लोज शूज नॉट अलाउ इन एक्झामिनेशन हॉल. क्लोज शूज म्हणजेच कसे, तर बंद बूट. एक्झामिनेशन हॉल म्हणजेच परीक्षागृह, जिथे आपण परीक्षा देतो. आता ही बातमी कुठून आलेली आहे, तर फर्स्ट बेंगळूर. बघा डार्क याच्यात लिहिलेलं आहे बेंगळूर, जे आहे तर तुम्हाला माहिती आहे ज्याला आपण बंगळूर किंवा असं बेंगळूर पण म्हणतात. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळूर has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. आता त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ताच शिवम इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी एक इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित, ज्याला आपण म्हणतो त्यांनी दिलेलं आहे बघा, की एकदम प्रेस्टिजियस म्हणजेच अतिशय प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था. एंट्रन्स, एंट्रन्स टेस्ट म्हणजेच आपण ज्याला आपण म्हणतो प्रवेश परीक्षा, त्यासाठी त्यांनी एक नियमावली, त्याला आपण म्हणतो एक लिस्ट जाहीर केलेली आहे. डूज म्हणजे जे करायचं आहे आणि डोंट्स म्हणजे जे करायचं नाही, त्याबद्दल एक अशी यादीच त्यांनी जाहीर केलेली आहे. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल विअरिंग क्लोज शूज. कॅन्डिडेट्स म्हणजेच उमेदवार. उमेदवारांना परीक्षागृहाच्या आतमध्ये क्लोज शूज म्हणजेच बंद बूट घालण्यास सक्त मनाई आहे. मग अजून इवन सॉक्स, शूज, बूट्स, इवन बूट आहेत, चप्पल किंवा आहेत आणि मोजे घालून येण्यास परवानगी दिली जाणार नाही. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. अजून कोणकोणत्या गोष्टींना त्यांनी मनाई केलेली आहे, तर या व्यतिरिक्त काय असू शकतं, तर त्यामध्ये आहे मोबाईल फोन. मोबाईल फोन ज्याला म्हणतात आपण भ्रमणध्वनी असंही म्हणतो, म्हणून तुम्हाला बाजूला दाखवलेलं आहे बघा.
की मोबाईल फोन्स म्हणजे काय आहे, की काय केलेलं आहे त्याच्यावर बॅन केलेलं आहे म्हणजे ते बंदी आहे. पुन्हा क्लोज शूजवर बंदी केलेली आहे. तसंच मायक्रोफोन्स जे असतात, जे आपण कानामध्ये घालतो त्यांना बंद केले. इअर प्लग्स दाखवलेले आहेत मी, की ते इअर प्लग्सवर सुद्धा बघितलं तुम्ही रेड कलरचा मी बॅन लावलेला आहे म्हणजे ते बंदी आहे. कॅल्क्युलेटर आहे, इथे तुम्हाला डाव्या कोपऱ्यात दिसेल. ते कॅल्क्युलेटरवर बंदी आहे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी काही असतील त्याच्यावर पूर्णपणे बंदी आहे. त्याचबरोबर पाउचेस, पाउचेस म्हणजे आपण जे पेन ठेवायला वापरतो, ते सुद्धा बंदी आहे. आणि त्याचबरोबर छापील किंवा कोरे कागद आणि पेन सुद्धा तिथे त्या परीक्षागृहात नेण्यास बंदी आहे. The pens will be provided in the hall by the invigilators. Invigilators म्हणजेच पर्यवेक्षक. पेन तुम्हाला पर्यवेक्षक त्यावेळेला परीक्षेच्या वेळेला तिथेच तुम्हाला उपलब्ध करून देतील. पेन ज्याला आपण मराठीत म्हणतो लेखणी. आता अजून एक आहे बॉलिवूड इंडियन सिनेमा. बॉलिवूड तुम्हाला माहिती आहे की दोन आहेत, हॉलिवूड आणि बॉलिवूड. आपलं जे आहे आपण ज्याला म्हणतो की भारतात तिथे आपण त्याला बॉलिवूड म्हणतो आणि बाहेर आहे ते हॉलिवूड आहे. आता इथे एक बॉलिवूड संबंधित एक बातमी आहे. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. रितिका नावाची एक जी अभिनेत्री आहे की जिने आता अभिनयातून निवृत्त होण्याचं ठरवलेलं आहे. मुंबई सप्टेंबर 9. ही बातमी कुठून आलेली आहे? तर मुंबईतून आलेली आहे आणि किती तारखेला? तर सप्टेंबर 9. Famous actress Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. बॉलिवूडमधील सर्वाधिक मोबदला घेणारी तारका, ॲक्ट्रेस, नटी तिला आपण म्हणतो. असे जिच्याबद्दल बोलले जाते ती प्रसिद्ध अभिनेत्री रितिका आता आपल्या चाहत्यांचा हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे. हार्ट ब्रेक. हार्ट ब्रेक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फॅन्स म्हणजे चाहते जे त्यांच्यावर खूपच प्रेम करत असतात. मग त्यांचा हृदयभंग होणार आहे, की आता त्या त्यांच्या त्या अ, अभिनयाच्या ह्याच्यातून निवृत्ती घेणार आहे. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Ant next month. पुढील महिन्यात Ant हा त्यांचा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतर आपण आणखी कोणतेही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही असे त्यांनी जाहीर करून टाकलेले आहे. जर्नलिस्ट म्हणजेच पत्रकार. इनफॉर्मल म्हणजेच अनौपचारिक म्हणजे तसंच गप्पा मारता मारता त्यांनी सांगून टाकलेलं आहे की याच्यानंतर या पिक्चर नंतर मी कुठेही काम करणार नाही. शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. रिफ्यूज म्हणजे नकार देणं, डिसिजन म्हणजेच निर्णय, रिझन म्हणजे कारण. या निर्णयामागील कोणतं कारण देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. Politics म्हणजेच राजकारण. त्यांनी आता म्हटलेलं आहे साधारणतः की त्यांना नजीकच्या सूत्राकडून पत्रकारांना माहिती मिळालेली आहे की त्यांना असं समजलेलं आहे की आता त्यांना राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे.